सर तुमचा माईक म्यूट आहे. आवाज येतोय? येस सर. हा, तर आपलं पहिलं युनिट संपलंय, दुसरं युनिट संपलंय, बरोबर आहे. तिसरं युनिट आपण स्टार्ट केलंय. युनिटचं नाव आहे हीट. युनिटचं नाव आहे हीट. तर हे लहान युनिट आहे आणि शेवटचं युनिट आहे. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की लेक्चरला कोणी अब्सेंट राहू नका. ठीक आहे. हीट, तर ह्याच्यामध्ये एकूण 3 सब टॉपिक आहेत. पहिला आहे हीट, दुसरा आहे गॅस लॉज आणि तिसरा आहे ऑप्टिक्स, बरोबर. तर हे 3 युनिट, हे 3 सब टॉपिक या युनिट मध्ये आहे. पहिला कुठला आहे सब टॉपिक? हीट. दुसरा कुठला आहे? गॅस लॉज. आणि तिसरा आहे तो ऑप्टिक्स. ठीक आहे. आणि तिन्ही युनिट लहान आहेत. तर बघूयात पहिलं ह्यातला सब टॉपिक हीट. तर आपल्याला माहित आहे हीट म्हणजे काय आहे? हीट म्हणजे काय आहे? हे एक ऊर्जेचं रूप आहे. आपल्याला माहित आहे हे एक एनर्जीचा फॉर्म आहे. ही जी काय एनर्जी आहे, एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. मग साऊंड एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, बरोबर आहे का ना. विंड एनर्जी आहे, इलेक्ट्रिक एनर्जी आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा अवेलेबल आहे. हीट, उष्णता, हे देखील काय ऊर्जेचं एक रूप आहे. हीट म्हणजे काय? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला माहित आहे समर सीझन मध्ये काय होतंय? वी फील हॉट. समर सीझन मध्ये आपल्याला उकडतं. का? तर हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सन टू अस, बरोबर आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला उकडतं, गरम होतं. का? तर ही जी काही उष्णता आहे, ही उष्णता काय केली जाते? सूर्याकडून आपल्याकडे ट्रान्सफर केली जाते. आपल्याला माहित आहे सन इज अ नॅचरल सोर्स ऑफ हीट, बरोबर आहे. सूर्य हा काय आहे? उष्णतेचा एक नैसर्गिक स्त्रोत. फॉर्म ऑफ एनर्जी, बरोबर आहे. सन इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट. आपल्याला माहित आहे सूर्य हा काय आहे? उष्णतेचा हा नैसर्गिक स्त्रोत आहे, बरोबर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे आपल्याला उकडतं, गरम होतं. का? तर ही जी काही हीट आहे, हीट काय केली जाते? सूर्याकडून आपल्याकडे ट्रान्सफर केली जाते, बरोबर आहे. मग हीट ची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? हीटची डेफिनेशन काय सांगता येईल? Heat, it is an energy which produces or which gives the sensation of hotness or warmness. बरोबर आहे का नाही? हॉटनेस किंवा वार्मनेसचं सेन्सेशन आपल्याला ज्याच्यामुळे मिळतं त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय? हीट असं म्हणायचं, बरोबर आहे. उष्णतेमुळे आपल्याला काय होतंय? वी फील हॉट. उष्णतेमुळे आपल्याला गरम होतं, उकडतं, बरोबर आहे. हॉटनेसचं फिलिंग येतं, बरोबर आहे का नाही. उष्णतेमुळे काय होतंय? हॉटनेसचं, वॉर्मनेसचं फिलिंग होतं, बरोबर आहे. गरम झाल्याची भावना तयार होते, गरम झाल्याची सेन्सेशन होत आहे, बरोबर आहे का नाही. हे ज्याच्यामुळे होतंय त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय? हीट असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणून हीटची डेफिनेशन काय सांगितले? हीटची डेफिनेशन काय सांगितले? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस ऑर वॉर्मनेस, बरोबर आहे. हॉटनेस किंवा वॉर्मनेसचं सेन्सेशन, हॉटनेस किंवा वॉर्मनेसची जाणीव ज्याच्यामुळे होते त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय? हीट असं म्हणायचंय, बरोबर आहे. हीटची डेफिनेशन काय सांगितले? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस ऑर वॉर्मनेस. सेन्सेशन म्हणजे काय? जाणीव, बरोबर आहे. ज्याच्यामुळं हॉटनेस किंवा वॉर्मनेसची जाणीव होते त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय? हीट असं म्हणायचंय.
आता हीट जी आहे ती हीट काय केली जाते, क्यू या अक्षराने दाखवली जाते. हीट इज डिनोटेड बाय सिम्बॉल क्यू. हीट काय केली जाते, क्यू या सिम्बॉलनं दाखवली जाते. आता हीटचे युनिट कुठले कुठले आहे, हीटचा SI युनिट जूल आहे, तो जे या अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे. त्याचं MKS युनिट किलो कॅलरी आहे. बरोबर आहे. त्याचं MKS युनिट काय आहे, किलो कॅलरी आहे. तो KCAL या सिम्बॉलनं दाखवला जातो. तर त्याचं CGS युनिट काय आहे, कॅलरी, तो CAL या सिम्बॉलनं दाखवला जातो. बरोबर आहे. हे जी काही हीट आहे, या हीटचे वेगवेगळ्या सिस्टम मध्ये वेगवेगळे युनिट आहे. CGS मध्ये त्याचं युनिट आहे कॅलरी, तो CAL या सिम्बॉलनं दाखवला जातो. MKS मध्ये त्याचं युनिट आहे किलो कॅलरी, तो KCAL या सिम्बॉलनं दाखवला जातो. तर त्याचं SI युनिट काय आहे, जूल, तो J या सिम्बॉलनं दाखवला जातो. बरोबर आहे. आता 1 कॅलरी 1 किलो कॅलरी जूल ह्याच्या डेफिनेशन आता आपल्याला काय करायचे बघायचे. बरोबर. आता 1 कॅलरी म्हणजे काय, कॅलरी हे त्याचं CGS युनिट आहे. 1 कॅलरी म्हणजे काय, जर 1 ग्रॅम वॉटरचं जर टेम्परेचर, जर 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर आपल्याला 1 डिग्री सेंटीग्रेडनं जर वाढवायचं असेल, रेज करायचं असेल, तर त्यासाठी जी काही हीट द्यावी लागेल त्या हीटला काय म्हणायचंय, 1 कॅलरी असं म्हणायचं. बरोबर आहे. आता इथं ग्रॅम का घेतलंय, कारण हे काय आहे, CGS मधलं युनिट आहे. आपण कुणाची डेफिनेशन बघतोय, 1 कॅलरीची डेफिनेशन बघतोय, म्हणजे CGS मधली डेफिनेशन बघतोय. म्हणून इथं काय केलंय, ग्रॅम घेतलाय. म्हणून इथं काय केलाय, ग्रॅम घेतला. डेफिनेशन काय सांगितले 1 कॅलरीची, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ or to increase the temperature of 1 gram of water by 1 degree centigrade. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काही हीट लागते, जी काही हीट सप्लाय करावी लागते, त्या हीटलाच काय म्हणायचंय, 1 कॅलरी असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही. 1 कॅलरी म्हणजे काय, हे CGS युनिट आहे. बरोबर आहे का नाही. 1 कॅलरी म्हणजे काय, हे CGS युनिट आहे. CGS युनिट आहे म्हणून वॉटरचं मास किती घेतलंय, ग्रॅम, टेम्परेचर किती घेतलंय, 1 डिग्री सेंटीग्रेड घेतलंय. म्हणून सगळं आपण काय केले, CGS मधले युनिट विचारात घेतले. 1 कॅलरीचे डेफिनेशन काय सांगितले, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड इज कॉल्ड ॲज 1 कॅलरी. बरोबर आहे. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय हीट लागते, त्यासाठी जी काही उष्णता लागते, त्या उष्णतेला काय म्हणायचंय, 1 कॅलरी असं म्हणायचंय. ठीक आहे. दुसरी डेफिनेशन काय, 1 किलो कॅलरी. आता 1 किलो कॅलरी म्हणजे त्याचं MKS मधलं युनिट आहे. 1 किलो कॅलरी हे त्याचं MKS मधलं युनिट आहे. मग डेफिनेशन काय सांगताय त्याची, जर 1 किलोग्राम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काही हीट द्यावी लागते त्या हीटला काय म्हणता येईल, 1 किलो कॅलरी असं म्हणता येईल. आता तुम्ही काय करताय, MKS मधलं युनिट घेताय, म्हणून वॉटरचं मास किलो मध्ये घेतलं आणि MKS मध्ये टेम्परेचर कशामध्ये असतंय, डिग्री सेंटीग्रेड मध्ये. बरोबर आहे का नाही. कशामध्ये असतंय, डिग्री सेंटीग्रेड मध्ये. म्हणून 1 किलो कॅलरीची डेफिनेशन काय सांगितली, 1 किलो कॅलरीची म्हणून 1 किलो कॅलरीची डेफिनेशन काय सांगितली, 1 किलो कॅलरीची, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. 1 किलोग्राम ऑफ वॉटरचं जर टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय हीट लागते त्या हीटला काय म्हणता येईल, 1 किलो कॅलरी म्हणता येईल. बरोबर आहे. मग काय म्हटलं होतं आपण, तो 1 कॅलरी होता, म्हणून वॉटरचं मास किती घेतलं होतं, 1 ग्रॅम घेतलं होतं. म्हणून तिथं डेफिनेशन काय सांगितली होती, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला काय म्हटलं होतं, 1 कॅलरी. तिथं 1 किलो कॅलरी आपल्याला डिफाईन करायचं आहे. MKS युनिट आहे म्हणून वॉटरचं मास कशामध्ये घेतलं, किलो मध्ये. मग डेफिनेशन काय सांगितले, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. दॅट अमाउंट ऑफ हीट इज नोन ॲज 1 किलो कॅलरी.
बरोबर आहे. तसंच काय केलं आपण इथं, तसंच आपण इथं काय केलंय, 1 जूल डिफाईन करतोय. 1 जूल. आता 1 जूल हे त्याचं SI युनिट आहे. आपल्याला माहित आहे SI युनिट मध्ये मास कशामध्ये असतोय, किलोग्राम मध्ये. तर टेम्परेचर कशामध्ये असतंय, केल्विन मध्ये. आता इथं चुकून डिग्री सेंटीग्रेड लिहिलंय, टेम्परेचर कशामध्ये असतोय, केल्विन मध्ये. मग डेफिनेशन काय सांगता येईल, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. बरोबर आहे. त्या अमाऊंट ऑफ हीटला काय म्हणायचंय, 1 जूल असं म्हणायचंय. बरोबर आहे. 1 जूल हे त्याची SI मधलं युनिट आहे. 1 जूल हे त्याचं काय आहे, SI मधलं युनिट आहे. म्हणून वॉटरचं मास किती घेतलंय, 1 किलोग्राम. टेम्परेचर किती घेतलंय, 1 डिग्री केल्विन घेतलंय. कारण SI मध्ये टेम्परेचर कशामध्ये असतंय, केल्विन मध्ये. म्हणून 1 जूल ची डेफिनेशन काय सांगितले, इट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. बरोबर आहे का नाही. तर या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, 3 डेफिनेशन सांगायचे. एक डेफिनेशन कळाली, तिन्ही डेफिनेशन कळताय. तिन्ही डेफिनेशन एकमेकाला पॅरलल आहे. बरोबर आहे. पहिली डेफिनेशन कशाची होती, पहिली डेफिनेशन कशाची होती, कॅलरीची. 1 किलो कॅलरी. आता हे 1 किलो कॅलरी, सॉरी 1 कॅलरी, 1 कॅलरीची डेफिनेशन होती. आता 1 कॅलरी म्हणजे हे काय आहे, त्याचं सीजीएस युनिट आहे. म्हणून वॉटरचं मास कशामध्ये घेतलं, ग्रॅम. आणि सीजीएस मध्ये टेम्परेचर कशामध्ये असतोय, डिग्री सेंटीग्रेड मध्ये असतो. म्हणून 1 कॅलरीची डेफिनेशन काय सांगितली, 1 कॅलरीची, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज किंवा टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला काय म्हटलं, 1 कॅलरी असं म्हटलं. दुसरा 1 किलो कॅलरी म्हणजे काय सांगितला, 1 किलो कॅलरी, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला काय म्हटलं आपण, 1 किलो कॅलरी. 1 जूल कशाला म्हटलं, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. इथं चुकून 1 डिग्री सेंटीग्रेड लिहिलंय. बाय 1 डिग्री केल्विन इज कॉल्ड 1 जूल. बरोबर आहे. मग मला सांगा, कॅलरीच्या वेळी वॉटरचं मास कशामध्ये आहे, कॅलरीच्या वेळी वॉटरचं मास कशामध्ये आहे, ग्रॅम. कितीनं टेम्परेचर वाढवताय, 1 डिग्री सेंटीग्रेडनं. 1 किलो कॅलरीच्या वेळी, 1 किलो कॅलरीच्या वेळी वॉटरचं टेम्परेचर, वॉटरचं मास कशामध्ये आहे, किलोग्राम मध्ये. आणि टेम्परेचर कितीनं वाढवताय, 1 डिग्री सेंटीग्रेडनं. 1 जूलच्या वेळी वॉटरचं मास किती आहे, 1 किलो कॅलरी. वॉटरचं मास किती आहे, 1 किलो कॅलरी. आणि कितीनं टेम्परेचर वाढवताय, 1 डिग्री केल्विननं वाढवताय. त्यासाठीची काय हीट लागेल, त्या हीटला मग तुम्ही काय म्हणताय, 1 कॅलरी, 1 किलो कॅलरी, 1 जूल असं म्हणताय. बरोबर आहे का नाही. प्रत्येक वेळी वर्डिंग सेम आहे, डेफिनेशन सेम आहे. फरक कुठं करायचं आहे बघा. सीजीएसच्या वेळी काय घेणार, 1 ग्रॅम ऑफ वॉटर, टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं. बरोबर आहे. 1 किलो कॅलरीच्या वेळी काय करणार, किलो कॅलरी म्हणजे एमकेएस मधलं युनिट आहे. म्हणजे वॉटरचं मास कशामध्ये घेणार, 1 किलोग्राम मध्ये. आणि टेम्परेचर कितीनं वाढवणार, 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 जूलच्या वेळी, 1 जूल हे त्याचं SI युनिट आहे. त्यामुळं वॉटरचं मास किती घेणार, 1 किलो कॅलरी. आणि टेम्परेचर कितीनं वाढवणार, 1 डिग्री केल्विननं टेम्परेचर वाढवणार. जमेल का डेफिनेशन, डेफिनेशन जमेल का, डेफिनेशन जमेल का. Yes, sir. Yes, sir. प्रत्येक वेळी डेफिनेशनचं वर्डिंग सेम आहे. प्रत्येक वेळी डेफिनेशनचं वर्डिंग सेम आहे. फक्त फरक कुठं करायचा आहे तेवढं बघा. बरोबर आहे. 1 कॅलरीच्या वेळी काय सांगितलं, 1 कॅलरी म्हणजे सीजीएस युनिट आहे. आपल्याला माहित आहे कॅलरी, किलो कॅलरी, जूल हे कुणाचे युनिट आहेत, हीटचे युनिट आहे. बरोबर आहे का नाही. हीट म्हणजे काय आहे, उष्णता. उष्णता म्हणजे काय आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हॉटनेस किंवा वॉर्मनेसची जाणीव होते, ज्याच्यामुळे आपल्याला हॉटनेस किंवा वॉर्मनेसचं सेन्सेशन होत आहे. बरोबर आहे का नाही. त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय, हीट असं म्हणायचंय. आणि ही हीट काय केली जाते, क्यू या अक्षराने दाखवली जाते. कुठल्या अक्षराने दाखवली जाते, क्यू. म्हणून हीटची डेफिनेशन काय सांगितले,
इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस ऑर वॉर्मनेस. बरोबर आहे. ज्याच्यामुळे आपल्याला गरमपणाची उबदारपणाची जाणीव होते त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणायचंय? उष्णता असं म्हणायचंय. बरोबर आहे. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ or which produces the sensation of hotness or warmness. That form of energy is known as heat. आणि हीट ही क्यू अक्षराने दाखवली जाते. बरोबर आहे का नाही? आणि त्याचे युनिट काय आहे? सीजीएस मध्ये हीट कॅलरी मध्ये मोजली जाते, एमकेएस मध्ये हीट किलो कॅलरी मध्ये मोजली जाते, एसआय मध्ये हीट जूल मध्ये मोजली जाते. मग ह्या कॅलरी, किलो कॅलरी, जूलच्या आपण डेफिनेशन बघितल्या. कॅलरी हे सीजीएस मधलं युनिट आहे, म्हणून वॉटरचा मास किती घेतलाय? ग्रॅम मध्ये, आणि टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड मध्ये असतो. म्हणून वन कॅलरीची डेफिनेशन काय सांगितली? म्हणून वन कॅलरीचे डेफिनेशन काय सांगितले? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड. इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला 1 कॅलरी म्हणा. 1 किलो कॅलरी कशाला म्हटलं? 1 किलो कॅलरी कशाला म्हटलं? ते आता किलो कॅलरी म्हणजे एमकेएस मधलं युनिट आहे. किलो कॅलरी म्हणजे एमकेएस मधलं युनिट आहे. एमकेएस मध्ये मास कशामध्ये असतो? किलो मध्ये. मग आपण काय सांगितलं किलो कॅलरी मध्ये? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला काय म्हणता येईल? 1 किलो कॅलरी म्हणता येईल. मग 1 जूल कशाला म्हटलं? 1 जूल हे त्याचं एसआय मधलं युनिट आहे. एसआय मध्ये मास कशामध्ये असतो? किलो मध्ये. तर टेम्परेचर कशामध्ये असतं? एसआय युनिट मध्ये. टेम्परेचर कशामध्ये असतो? डिग्री केल्विन मध्ये. मग डेफिनेशन काय सांगितली? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. त्याला काय म्हणता येईल? 1 जूल असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? त्याला काय म्हणता येईल? 1 जूल असं म्हणता येईल. ठीक आहे. आता बघा इथं काही रिलेशन्स दिलेले आहेत. काय रिलेशन्स आहेत बघा? 1 कॅलरी म्हणजे किती जूल असतात? इथं हे रिलेशन दिलेलं आहे. 1 कॅलरी म्हणजे किती जूल आहेत? 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल. बरोबर आहे का नाही? हे काय आहे? सीजीएस आणि एसआय मधलं रिलेशन आहे. 1 कॅलरी म्हणजे किती जूल असतात? 4.184 जूल असतात. जर तुम्हाला कॅलरी दिले तर त्याचं रूपांतर आपल्याला जूल मध्ये करता येईल किंवा जूलचं रूपांतर कॅलरी मध्ये करता येईल. हे रिलेशन लक्षात ठेवा. एमसीक्यू ला 1 मार्काला विचारतात. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल. ठीक आहे. आणखी काय म्हटलंय बघा? सन इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट एनर्जी. मग म्हटलं होतं आपण की सूर्य हा काय? उष्णतेचा एक नैसर्गिक सोर्स आहे. बरोबर आहे का नाही? कितीतरी वर्षापासून आपल्याला ह्या सूर्यापासून उष्णता मिळते. बरोबर. सूर्य हा उष्णतेचा एक नॅचरल सोर्स आहे. बरोबर. आणखी काय म्हटलंय बघा? नेक्स्ट डेफिनेशन काय आहे बघा? नेक्स्ट काय आहे डेफिनेशन? हा काय आहे? हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम. आता हीटलाच काय म्हणायचंय? हीट एनर्जीला थर्मल एनर्जी म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? हीट एनर्जी इज ऑल्सो नोन ॲज थर्मल एनर्जी. त्यामुळे कुणीही गडबडून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. हीटलाच आपण काय म्हणतोय? थर्मल एनर्जी म्हणतोय. सगळ्याचा अर्थ एकच आहे. हीट एनर्जी, थर्मल एनर्जी किंवा नुसतं हीट ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. हीटलाच आपण हीट एनर्जी म्हणतोय किंवा त्यालाच आपण थर्मल एनर्जी देखील म्हणतोय. त्यामुळे कुणी गोंधळून जायचं नाहीये. आता बघा काय म्हटलंय? हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ ए सिस्टम. एखादी सिस्टम आहे समजा. बरोबर आहे का नाही? एखादी सिस्टम आहे समजा, तर त्या सिस्टमची थर्मल एनर्जी म्हणजे काय आहे? आपण मग इन जनरल डेफिनेशन बघितली हीटची. काय आहे? ज्याच्यामुळे आपल्याला गरमपणाची किंवा उबदारपणाची जाणीव होते. बरोबर आहे. त्या ऊर्जेच्या रूपाला उष्णता असं म्हणतो. ते काय होतं? त्याची जनरल डेफिनेशन होते. बरोबर आहे. सायंटिफिक डेफिनेशन काय आहे हीट एनर्जीची किंवा थर्मल एनर्जीची? समजा एखादी सिस्टम आहे, त्या सिस्टमची हीट एनर्जी म्हणजे काय आहे? त्या सिस्टमची थर्मल एनर्जी म्हणजे काय आहे? ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. एखादी सिस्टमची हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी म्हणजे काय आहे बघा? हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ kinetic energies of all molecules of the body or system.
बरोबर आहे का नाही? एखादी बॉडी आहे समजा, एखादी सॉलिड बॉडी, बरोबर आहे, एखादी सॉलिड बॉडी आहे समजा, त्या सॉलिड बॉडीला तुम्ही हीट दिले, ही सॉलिड बॉडी, ह्या सॉलिड बॉडीला हीट दिले. आता ह्या सॉलिड बॉडीची हीट एनर्जी म्हणजे काय आहे? या सॉलिड बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय आहे? त्या बॉडीची हीट एनर्जी. बरोबर आहे का नाही? आपल्याला माहित आहे एखाद्या बॉडीला हीट दिली म्हणजे काय होते? त्या बॉडीमध्ये असणाऱ्या मोलिक्युलची, पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. बरोबर आहे का नाही? एखाद्या बॉडीला हीट दिली म्हणजे काय? त्या बॉडीमध्ये असणाऱ्या मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते. बरोबर आहे? समजून चला, हा एक बीकर आहे. बरोबर आहे? बीकर मध्ये तुम्ही काय केलंय? पाणी घेतलंय. बीकर मध्ये काय केलंय? पाणी घेतलंय. त्या पाण्याला तुम्ही काय केलं? हीट एनर्जी दिली. बीकर मध्ये पाणी घेतलंय, ह्या पाण्याला तुम्ही काय केलं? हीट एनर्जी दिली. आता पाण्याला हीट एनर्जी दिली म्हणजे हीट एनर्जी, ही थर्मल एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करेल? वॉटर मोलिक्यूल ऍब्सॉर्ब करतील. बरोबर आहे? हे वॉटर मोलिक्यूल हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील, ते गरम होतील, हिटेड होतील, ते गरम होतील, हिटेड होतील. असे हिटेड ते गरम होतील, हीट होतील. बरोबर आहे? असे हिटेड वॉटर मोलिक्यूल काय करतील? अशा हिटेड वॉटर मोलिक्यूल काय करतील? तळातून वरती जातील, वरचे मोलिक्यूल परत त्याच्या खाली येतील, परत तळातल्या मोलिक्यूल हीट एनर्जी घेतील, परत वरती जातील, परत वरचे जड मोलिक्यूल त्याची जागा घेतील. बरोबर आहे का ना? अशा पद्धतीने हे वॉटर मोलिक्यूल काय होतील? तळाकडून टॉपला जातील, टॉपचे मोलिक्यूल परत त्याच्या ठिकाणी येतील आणि त्यांचं हे सर्क्युलेशन चालू राहील. कुठपर्यंत? जोपर्यंत ते पाणी पूर्ण तापत नाही तोपर्यंत. म्हणजे इथं काय लक्षात येते आपल्याला? त्या पाण्याला हीट एनर्जी दिल्यामुळं त्या पाण्यामधल्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढली, त्याची गतिज ऊर्जा वाढली. त्यामुळं हे तळातले मोलिक्यूल काय करतात? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. ते आपल्याला माहित आहे एखादा मोलिक्यूल तापला की तो काय होतो? हलका होतो. असे वॉटर मोलिक्यूल काय करतात? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, त्या वजनाने हलके होतात. हलके झालेले मोलिक्यूल तळाला साठतील का? नाही. हलके झालेले मोलिक्यूल काय करतील? टॉपला जातील. टॉपचे जड थंडगार मोलिक्यूल परत त्याची जागा घेतील, ते तळाला येतील, ते परत हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील, परत ते वरती जातील. त्यांचं असं हे सर्क्युलेशन चालू राहील. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतंय की ह्या वॉटरला हीट एनर्जी दिल्यामुळं, त्या वॉटरला थर्मल एनर्जी दिल्यामुळं त्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढली. बरोबर आहे का नाही? तळाचे मोलिक्यूल वरती गेले, वरचे मोलिक्यूल त्याच्या ठिकाणी आले, त्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढली. म्हणजे हीट एनर्जी दिल्यामुळे काय होते? मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढते. आता इथं पाण्याची हीट एनर्जी म्हणजे काय? पाण्यामध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे का नाही? सगळ्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या वॉटरची हीट एनर्जी म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? ह्या सिस्टमची हीट एनर्जी म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी म्हणजे काय सांगितलंय? इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ बॉडी और सिस्टम. बरोबर आहे का नाही? इथं सिस्टम म्हणून आपण काय विचारात घेतलंय? वॉटर विचारात घेतलं. वॉटरला तुम्ही हीट एनर्जी दिली, वॉटर मोलिक्यूल काय करतात? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. त्या वाढलेल्या कायनेटिक एनर्जीमुळे हे वॉटर मोलिक्यूल काय करतात? तळाचे वॉटर मोलिक्यूल टॉपला जातात, टॉपचे मोलिक्यूल त्याच्या जागी येतात. बरोबर आहे का नाही? टॉपचे मोलिक्यूल काय करतात? त्याच्या जागी येतात. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतंय? हीट एनर्जी दिल्यामुळं त्या मोलिक्यूलची, पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. बरोबर? मग वॉटरची हीट एनर्जी म्हणजे काय? वॉटरची थर्मल एनर्जी म्हणजे काय? तर ह्या सगळ्या मोलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज. बरोबर आहे का नाही? ह्या सगळ्या मोलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीची सम म्हणजे काय मिळेल? त्या वॉटरची हीट एनर्जी मिळेल, त्या बॉडीची, सिस्टमची हीट एनर्जी मिळेल. हो, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? येस सर. बरोबर आहे. एखाद्या सिस्टमची हीट एनर्जी म्हणजे काय?
त्या सिस्टम मध्ये असंख्य पार्टिकल असतात, मोलिक्यूल असतात. तुम्ही हीट एनर्जी देता म्हणजे काय, हे मोलिक्यूल पार्टिकल हीट एनर्जी अब्सॉर्ब करतात, ते वजनाने हलके होतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे हे मोलिक्यूल आपल्या जागी थांबत नाहीत, ते काय करतात, हालचाल करतात. वॉटरच्या बाबतीत बघितलं तर हे मोलिक्यूल काय करतात, तळाचे मोलिक्यूल हीट एनर्जी घेतात, ते वजनाने हलके होतात, त्यामुळे हे मोलिक्यूल काय करतात, बॉटम कडून वरती टॉपला जातात. टॉपचे जड मोलिक्यूल परत त्याच्या जागी येतात, ते हीट एनर्जी अब्सॉर्ब करतात, परत वरती जातात. हे असं सर्कल चालू राहतं. बरोबर आहे का नाही, म्हणजे हीट एनर्जी दिल्यामुळं त्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढली. बरोबर आहे का नाही. मग वॉटरची हीट एनर्जी म्हणजे काय, वॉटरची हीट एनर्जी म्हणजे काय, त्या सगळ्या मोलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीची सम, त्या सगळ्या मोलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीची सम, बेरीज म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, त्या सिस्टमची बॉडीची हीट एनर्जी म्हणता येईल, त्या सिस्टमची बॉडीची थर्मल एनर्जी म्हणता येईल. बरोबर आहे का नाही. म्हणून आपण थर्मल एनर्जी किंवा हीट एनर्जी म्हणजे काय सांगितलंय, हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ बॉडी और सिस्टम. त्या बॉडीमध्ये सिस्टम मध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज, त्या बॉडीमध्ये सिस्टम मध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज, सम म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी म्हणता येईल. हो बरोबर आहे की नाही. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हीट एनर्जीची थर्मल एनर्जीची डेफिनेशन सांगता येईल. काय सांगितले डेफिनेशन, हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम, हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ बॉडी और सिस्टम. त्याला काय म्हणता येईल, हीट एनर्जी म्हणता येईल. आपल्याला माहित आहे ही जी काही उष्णता आहे, ही उष्णता नेहमी कुणीकडून कुणीकडे जाते, ही उष्णता नेहमी हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. ही जी काय हीट आहे, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम, ही जी काय हीट आहे, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. समजा ए ही बॉडी आहे, ही ए बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे, बी बॉडीचं टेम्परेचर कमी आहे, तर हीट कुणीकडून कुणीकडे जाईल, ए कडून बी कडे जाईल. बरोबर आहे का नाही. म्हणजे ही जी काय हीट फ्लोची डायरेक्शन आहे, ही जी काय हीट फ्लोची डायरेक्शन आहे, ही हीट फ्लोची डायरेक्शन कोण ठरवतंय, टेम्परेचर ठरवतोय. ही जी काय हीट फ्लोची डायरेक्शन आहे, हीट फ्लोची डायरेक्शन कोण डिसाइड करतंय, टेम्परेचर डिसाइड करतो. टेम्परेचर काय करतोय, हीट कुणीकडून कुणीकडे जाणार आहे ते ठरवतोय. हीट ए कडून बी कडे जाणार आहे की बी कडून ए कडे जाणार आहे, कोण ठरवतंय, हे टेम्परेचर ठरवतंय. ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त त्याच्याकडून हीट, ज्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे तिकडे जाते. ही जी काय हीट आहे, ही हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे जाते, हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी. ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे, ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे तिकडून हीट कुणीकडे जाते, लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. बरोबर आहे का नाही. ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे तिकडून हीट काय केली जाते, लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. म्हणून आपण काय म्हटलं, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी. हे एमसीक्यू ला 1 मार्काला विचारतात. हे जे आहे ना, हे एमसीक्यू ला 1 मार्काला विचारतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हीट कुणीकडून कुणीकडे जाते, हायर टू लोअर. नॅचरल टेंडन्सी आपण सांगितलं होतं, वॉटर कुणीकडून कुणीकडे जाते, हायर लेवल टू लोअर लेवल. तसं हीट कुणीकडून कुणीकडे जाईल, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. करंट कुणीकडून कुणीकडे जाईल, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे नॅचरल टेंडन्सी आहे हायर टू लोअर, नॅचरल टेंडन्सी आहे हायर टू लोअर. प्रत्येक बॉडी काय करते, लोअर स्टेटला थांबायचा प्रयत्न करते. हायरला असेल तर ती बॉडी काय करते, लोअर स्टेटला थांबायचा प्रयत्न करते. म्हणजे प्रत्येक बॉडी काय करते, लोअर स्टेट अक्वायर करायचा प्रयत्न करते. इथंही तेच होतंय. ही जी काय हीट आहे, ही हीट काय केली जाते, हायर टेम्परेचर बॉडीकडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होते. म्हणजे हीट फ्लोची डायरेक्शन कोण ठरवतंय, हीट कुणीकडून कुणीकडे जाणार आहे, हा जो काय हीट फ्लोची डायरेक्शन आहे, हू डिसाइड्स इट, हीट फ्लोची डायरेक्शन कोण ठरवतंय, टेम्परेचर. टेम्परेचर डिसाइड्स द
फ्लो ऑफ हीट. टेम्परेचर डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. बरोबर आहे का नाही? हीट कुणीकडून कुणीकडे जाणार आहे, ही जी काय हीट फ्लोची डायरेक्शन आहे, हे कोण ठरवतंय, कोण डिसाइड करतंय, कोण डिटरमाइन करतंय? टेम्परेचर. टेम्परेचर डिसाइड्स और डिटरमाइन्स द हीट फ्लो, डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला, ही जी काही हीट आहे, ही हीट कसली क्वांटिटी आहे? इथं दिले बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. हीट जी आहे ही हीट कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट जी आहे ही हीट कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी, अशी क्वांटिटी की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते. बरोबर आहे का नाही? जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, मग तुम्ही म्हणाल हीट अमाऊंट ऑफ सबस्टन्स वर डिपेंड आहे का हो? बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे जी प्रॉपर्टी, जी क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते, जी प्रॉपर्टी, जी क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणायचंय. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे विचारतात बरं का, 1 मार्काला. एमसीक्यू मध्ये 1 मार्काला विचारतात. एमसीक्यू मध्ये 1 मार्काला विचारतात. काय सांगतोय आपण? जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इंटेन्सिव्ह म्हणजे काय? जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते त्या प्रॉपर्टीला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला 1 कप दूध उकळायचंय, 1 कप दूध उकळायचंय आणि दुसरा 5 लिटर दूध उकळायचंय. बरोबर आहे का नाही? बघा काय म्हटलंय, आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू बॉईल 1 कप ऑफ मिल्क अँड 5 लिटर्स ऑफ मिल्क. बरोबर आहे. आता जास्त हीट कुठं द्यावी लागेल हो? मला 1 कप दूध उकळायचंय आणि 5 लिटर दूध पण उकळायचंय. बरोबर आहे का नाही? एक क्वांटिटी किती आहे? 1 कप आणि दुसरी क्वांटिटी किती आहे? 5 लिटर. बरोबर आहे. मला हे दोन्ही दूध काय करायचे? उकळायचंय, बॉईल करायचंय. जास्त हीट कुठे द्यावी लागेल? 5 लिटर. 5 लिटर मध्ये. जास्त हीट कुठे द्यावी लागेल? 5 लिटर मध्ये. का? तर हीट ही क्वांटिटी कशावरती डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. सबस्टन्स जास्त, हीट पण जास्त लागेल. सबस्टन्स कमी, हीट पण कमी लागेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे हीट ही जी काय क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. इन केस ऑफ 5 लिटर्स ऑफ मिल्क, more heat is required, while in case of 1 cup of milk, less heat is required. बरोबर. heat depends upon the amount of substance, hence heat is a extensive property. म्हणून heat कसली क्वांटिटी आहे? एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जमेल का? जमेल का? Yes, sir. Yes, sir. हा. एक्सटेन्सिव्हचा अर्थ काय? एक्सटेन्सिव्हचा अर्थ काय? जी क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्या क्वांटिटीला काय म्हणता येईल? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणता येईल. बरोबर आहे. आपल्याला 1 कप दूध उकळायचं आहे आणि 5 लिटर दूध पण उकळायचं आहे. बरोबर आहे. 5 लिटर दूध उकळायला जास्त हीट लागेल का? तर सबस्टन्स जास्त आहे. 1 कप दूध उकळायला कमी हीट लागेल का? सबस्टन्स वरती डिपेंड आहे, त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. बरोबर आहे का नाही? सबस्टन्स जास्त, हीट जास्त. सबस्टन्स कमी, हीट कमी. बरोबर आहे. म्हणून हीट ही कसली क्वांटिटी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हे एमसीक्यू मध्ये विचारतात. हीट इज ए डॅश डॅश डॅश. पहिला ऑप्शन एक्सटेन्सिव्ह, दुसरा इंटेन्सिव्ह, तिसरा बोथ आणि चौथा नन ऑफ दिस. बरोबर आहे का नाही? कुठला ऑप्शन बरोबर आहे?
कुठला ऑप्शन बरोबर आहे? एक्सटेंटिव्ह. एक्सटेन्सिव्ह. कुठला ऑप्शन बरोबर आहे? एक्सटेन्सिव्ह. कारण हीट ही कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हा बोला, कोण बोलतोय? बोला पटकन, काय अडचण आहे? बोला पटपट. तर बघा, हीट वेगळा आहे, टेम्परेचर वेगळा आहे. हीट वेगळा, टेम्परेचर वेगळा आहे. दोन्हीत गफलत करायची नाही. हा, हीटमुळे काय होतंय? आपल्याला हॉटनेस किंवा वॉर्मनेसचं सेन्सेशन मिळतंय. हीटमुळे काय होतंय? आपल्याला हॉटनेस म्हणजे गरमपणाची किंवा उबदारपणाची जाणीव होते. हा, त्याला काय म्हणता येईल? हीट असं म्हणता येईल. आपल्याला माहित आहे हीटचा नॅचरल सोर्स काय हो? उष्णतेचा नैसर्गिक सोर्स कुठला आहे? सन. सन. बरोबर आहे का नाही? सूर्य हा काय आहे? उष्णतेचा नैसर्गिक सोर्स आहे. बरोबर आहे, नॅचरल सोर्स आहे. ठीक आहे. आपण बघितलं ही जी काय हीट आहे, ही हीट वेगवेगळ्या युनिट मध्ये मोजली जाते. कुठले कुठले युनिट आहे? SI युनिट त्याचं जूल आहे, MKS युनिट किलो कॅलरी आहे, CGS युनिट कॅलरी आहे. बरोबर आहे. म्हणजे हीट काय केली जाते? ह्या वेगवेगळ्या युनिट मध्ये मोजली जाते. जूल, किलो कॅलरी, कॅलरी त्या वेगवेगळ्या युनिट मध्ये मोजली जाते. ठीक आहे. आता आपण काय केलंय? 1 कॅलरी हे डिफाईन केलं. 1 कॅलरी म्हणजे काय आहे? त्याचं CGS युनिट आहे. बरोबर आहे का नाही? मग काय केलं? CGS युनिट आहे म्हणून वॉटरचं मास ग्रॅम घेतलं. वॉटरचं मास काय केलं आपण? ग्रॅम मध्ये घेतलं. बरोबर आहे का नाही? आणि टेम्परेचर कशामध्ये घेतलं? टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड मध्ये घेतलं. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली होती? इथे डेफिनेशन काय सांगितली? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी त्याला जी काय हीट एनर्जी लागते त्याला 1 कॅलरी म्हणा. त्यानंतर बघितलं आपण 1 किलो कॅलरी. आता 1 किलो कॅलरी म्हणजे हे त्याचं कसलं युनिट आहे? MKS युनिट आहे. MKS मध्ये वॉटरचं मास कशामध्ये घेतलं जातं? किलोग्राम मध्ये. मग डेफिनेशन काय सांगितली त्याची? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्याला म्हटलं 1 किलो कॅलरी. बरोबर आहे. त्यानंतर बघितलं आपण 1 जूल. आता 1 जूल हे त्याचं SI युनिट आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे तिथं वॉटरचा मास किलोग्राम मध्ये घेतलं जातं, मात्र टेम्परेचर कशामध्ये घेतला जातो? केल्विन मध्ये घेतला जातो. टेम्परेचर कशामध्ये घेतला जातो? केल्विन मध्ये. मग 1 जूलची डेफिनेशन कशी सांगितली? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. त्या अमाऊंट ऑफ हीटला काय म्हणता येईल? 1 जूल असं म्हणता येईल. त्यानंतर आपण बघितलं कॅलरी आणि जूल मधलं रिलेशन. 1 कॅलरी म्हणजे काय आहे? 4.184 जूल. बरोबर आहे का नाही? 1 कॅलरी म्हणजे किती आहे? 4.184 जूल आहे. त्या रिलेशन वरून तुम्ही जूलचे रूपांतर कॅलरी मध्ये करू शकता, कॅलरीचे रूपांतर जूल मध्ये करू शकता. न्यूमरिकल सोडवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला माहित आहे हे जी काय हीट आहे, ही हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे जाते? हीट नेहमी हायर टेम्परेचर बॉडीकडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. बरोबर. हायर टू लोअर हीट नेहमी फ्लो होते. म्हणजे हीट फ्लोची ही जी काय डायरेक्शन आहे, ही हीट फ्लोची डायरेक्शन कोण डिसाइड करतं? टेम्परेचर. हीट फ्लोची जी काय डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन कोण डिसाइड करतं? टेम्परेचर. टेम्परेचर डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लोज. बरोबर आहे. हीट हा म्हणजे A कडून B कडे जाणार आहे की B कडून A कडे येणार आहे, हे कोण ठरवत आहे? टेम्परेचर. टेम्परेचर डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लोज. बरोबर आहे. आता आपण बघितलं एखाद्या सिस्टमची किंवा एखाद्या बॉडीची हीट एनर्जी म्हणजे काय किंवा थर्मल एनर्जी म्हणजे काय? एखाद्या बॉडीची किंवा सिस्टमची हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी म्हणजे काय? बघा, आपल्याला माहित आहे समजा वॉटर आहे, वॉटरला तुम्ही हीट देताय. आता वॉटर मध्ये काय आहे? असंख्य मोलिक्युल आहेत, पार्टिकल आहेत. हे मोलिक्युल काय करतात? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. बरोबर आहे. त्यांनी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळं ते वजनाने हलके होतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणजे पार्टिकलला मोलिक्युलला हीट एनर्जी दिल्यामुळं हीट एनर्जी दिल्यामुळं
त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं तळाचे मोलिक्युल टॉपला जातात, टॉपचे मोलिक्युल त्याच्या जागी येतात आणि हे रोटेशन सुरू राहतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे हीट एनर्जी दिल्यामुळं त्या मोलिक्युलची पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. बरोबर आहे. आता वॉटरची हीट एनर्जी म्हणजे काय? वॉटरमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी म्हणजे वॉटरची हीट एनर्जी. बरोबर आहे. म्हणून हीट एनर्जी ऑर थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम काय डिफाईन केला? हीट एनर्जी ऑर थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम इज अ डिफाइन्ड ॲज इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ बॉडी. त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज. बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल? त्या बॉडीची सिस्टमची थर्मल एनर्जी हीट एनर्जी मिळेल. आपल्याला माहित आहे हीट एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? अशा प्रॉपर्टी की ज्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असतात. अशा प्रॉपर्टी की ज्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असतात त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. समजा मला 1 कप दूध उकळायचं आहे, कमी उष्णता लागेल, मात्र मला 5 कप दूध उकळण्यासाठी जास्त उष्णता द्यावी लागेल. म्हणजे उष्णता कशावरती अवलंबून आहे? हीट कशावरती अवलंबून आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती. तिथं 5 लिटर दूध आहे की 1 कप दूध आहे त्याच्यावरती उष्णता अवलंबून आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढला, हीट वाढली. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कमी, हीट एनर्जी कमी. बरोबर आहे. म्हणजे ही जी काय हीट एनर्जी आहे ही हीट एनर्जी कशावरती डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. म्हणून हीट ही कसली प्रॉपर्टी आहे? इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. तर हा हीटचा पार्ट संपला. राहिलेला टेम्परेचरचा पार्ट आपण पुढल्या लेक्चरला बघूया, दुपारच्या लेक्चरला बघूया. हा, काय अडचण आहे का कुणाची? काय अडचण आहे का कुणाची? कुणाची काय अडचण आहे का? नो सर. सर